हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 8, भक्तिविशेष, सूत्र क्रमांक 63. स्त्री धन नास्तिक वैरीचरित्रम न श्रवणीयम. भक्ताला स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी यांच्या संबंधी काही ऐकणे योग्य वाटत नाही. भक्ताला स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी या संबंधी काही ऐकण्यात रस राहत नाही. त्याने स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी ही सर्व त्या परमात्म्याचीच लेकरे आहेत हे जाणलेले असते. मग स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी यांच्या संबंधी त्याच्या मनात निराळी भावना येणे असंभव असते. त्याला जसे बाकी जन तसेच हे स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी 4 जण होत. वास्तविक स्त्री म्हटली की नुसत्या आठवणीने लोक वेडे होतात. तिच्याबद्दल ऐकण्यास, तिच्याबद्दल बोलण्यास, तिला पाहण्यास ते आतुर असतात. नुसत्या आठवणीने लोक कामातुर होतात. परंतु भक्त सर्व स्त्रियांना मातेसमान वागवतो, तेव्हा त्या स्त्रीसंबंधी खास असे ऐकण्यासारखे काही शिल्लक राहत नाही. धन म्हणजे लोकांना जीव की प्राण असते. धनासाठी ते जीवाची पर्वा करत नाहीत. धनप्राप्तीसाठी लोक अधर्म कृत्य करतात. परंतु भक्ताला धन हे विषसमान असते. देहधर्म भागविण्यापुरते धन मिळाले तरी तो खुश असतो. कधी तेही न मिळाल्यास ती ईश्वरी इच्छा आहे असे मानून तो भक्तीत रममाण होतो. नास्तिकाकडून भक्ताला ऐकण्यासारखे काहीही नाही. उलट त्याला ऐकवण्यासारखे मात्र त्याच्याकडे खूप असते. त्यामधून काही सुबुद्धी झाली तर नास्तिकाचा आस्तिक होण्याची शक्यता असते. वैरी म्हटला की लोक कान टवकारतात, कारण वैऱ्याची निंदा ऐकायला मिळाली तर ती त्यांना हवी असते. भक्ताला वैरी नसतो. कोणी एकतर्फी त्याच्याजवळ वैर घेतले तरीही भक्त त्याच्याजवळ प्रेमानेच वागतो. स्त्री, धन, नास्तिक आणि वैरी यांच्या संबंधी काही ऐकण्यास योग्य न वाटणं हे परमप्रेमरूपा भक्तीचे प्रमाण आहे. भक्ताने ते जपावे. एखाद्या गाफील क्षणी विपरीत परिणाम होऊ देऊ नये. यांच्याबद्दल काही ऐकण्यास स्वाभाविकच त्याने रस दाखवू नये. त्याला जोडून सूत्र क्रमांक 64. अभिमान दंभ आदिकम त्याज्यम. त्याला जोडून सूत्र क्रमांक 65. तदपिर्ता खिलाचारहा सन काम क्रोधाभिमान आदिकम तस्मिनैव करणीयम. भक्ताने अभिमान, दंभ याचा त्याग करावा. ते सर्व आचार त्याला समर्पण करून तरीही शिल्लक राहिल्यास काम, क्रोध, अभिमान इत्यादी सर्व त्याच्याच मर्जीने करावे. दोन्ही सूत्रे एकत्र निरूपण करायची आहेत, कारण ती एकमेकात गुंफलेली आहेत. विशेष करून सूत्र क्रमांक 65 मोठं विलक्षण आहे. देवर्षी नारद मुनी सांगतात की भक्ताचे सर्व रिपू म्हणजे अभिमान, दंभ इत्यादी परमात्म्याच्या सेवेशी रुजू झाल्यावर आपोआप गळून पडतात. येथे रिपूंची पूर्ण यादी दिलेली नाही, त्याऐवजी आदी असा शब्द वापरला आहे. भक्ताचे रिपू परमात्म्याच्या सेवेला रुजू झाल्यावरही जर त्याच्यापासून ते आपोआप सुटले नाहीत तर त्याने ते सर्व परमात्म्यालाच अर्पण करावे. परमात्म्याला अर्पण केल्यानंतरही जर रिपू शिल्लक राहिले, तरीही त्यांचे आचरण नित्य व्यवहारात होऊ लागले तर मग ते रिपू काम, क्रोध, अभिमान इत्यादी परमात्म्याच्याच मर्जीने ते तोच करत असल्यामुळे त्यांचा परमात्म्याच्या वतीने स्वीकार करावा. वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ही त्या रिपूंचीच परिणिती असते. हे सर्व त्यांच्यामुळेच उद्भवत असते. भक्ताने भगवंतचरणी स्वतःला झोकून द्यावे. त्याला स्वत्व असे काही शिल्लक राहू नये. भगवान श्री रामकृष्ण परमहंस कोणतीही गोष्ट, कृती करायची झाली की कालीमातेला विचारत असत. आईने परवानगी दिली तरच ते काही कृती करत असत. दिसायला हा वेडेपणा वाटतो, परंतु रिपू काबूत ठेवायला हे फार उपयुक्त असते.
रिपूंच्या आहारी जाऊन महामूर्खपणा करण्यापेक्षा आपल्या प्रत्येक कृतीला परमात्म्याचीच परवानगी मागणे हे केव्हाही शहाणपणाचे असते. परमात्म्याकडे गैरकृत्याची परवानगी मागितली जात नाही. त्याच्याशी एकरूपता साधली की भल्याबुऱ्याचा विचार सखोल होतो. योग्य तोच निर्णय घेतला जातो. भक्ताने स्वतःला स्वतंत्र असे अस्तित्व शिल्लक ठेवू नये. जे करायचे ते परमात्म्यासाठी, परमात्म्याच्या मर्जीने, परमात्म्याच्या वतीने करावे. यासाठी फार जागरूक राहावे. आपली प्रत्येक कृती ही परमात्म्याच्या दरबारी सेवा म्हणून रुजू होणारी आहे अशी खात्री असल्याशिवाय कोणतीच कृती करू नये. कारण भक्ताने परमात्म्याच्या चरणी आत्मसमर्पण केलेले असते. याचा अर्थ आता तो जे काही करतो ते तो करत नसून ते कृत्य परमात्माच भक्ताच्या माध्यमातून करत असतो. हा विचार येथे समजून घ्यावा. भक्ताला आता स्वतंत्र अस्तित्व राहिलेले नसते. त्यामुळे परमात्मा जसे वागविल तसे तो वागत असतो. याचा अर्थ असा होतो की त्याच्या हातून जर एखादी गैर गोष्ट झालीच तर ती गोष्ट रिपूंच्या आहारी जाऊन झालेली आहे, परंतु ती त्याच्या हातून झालेली नाही हे त्याने समजून घ्यावे. त्या गैरकृत्याची जबाबदारी परमात्म्यावर सोडावी आणि स्वतः त्याकडे त्रयस्थ वृत्तीने पाहावे. म्हणजे जे घडले त्याची सारवासारव तो करणार नाही. यामुळे तो ती कृती दूर उभे राहून न्याहाळू शकेल. त्या प्रमादामुळे सोसावे लागणारे भोग उपभोगताना त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहावे. म्हणजे त्यातील गांभीर्य लक्षात येईल आणि कायम लक्षात राहील. क्रोध, एखादे व्यसन, कामवासना इत्यादी गोष्ट हातून घडली तर त्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहावे. म्हणजे त्याच्या लक्षात येईल की ती कृती करत असताना त्याचे परमात्म्यामधील भान नष्ट झाले होते, त्याचा तो राहिला नव्हता. परमात्मा तर असे करणार नाही. याचा अर्थ त्यावेळी तो परमात्म्याच्या सेवेत न राहता वासनेच्या सेवेत गुंतला होता, तिकडे आकर्षित झाला होता. याचा अर्थ तो त्यावेळी अभक्त होता. अशा प्रकारे आपल्याच रिपूंची कर्तबगारी त्रयस्थ दृष्टीने न्याहाळण्याची सवय लागली की अशी कृती करावीशी वाटताच क्षणी भक्त जागा होतो. तो भक्तीपासून दूर जात नाही. परमात्म्याला घट्ट धरून त्याच्या पायाशी बसून राहतो. हरिओम.